श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हेच स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करुण मूढा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था पदवावे आपुल्या चरिता श्रवणेश्वत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरूंची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच परी अर्पिले. मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हाररावाची आमनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नभे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून या वाणी चोळाप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विन हठयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवूनी यतिसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजिली कपटयुक्ती परी ते सिद्धीते न जाय. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालुनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोणी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाये न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र.
समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तवत्सला, अनादि सिद्धा जगन्नायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णूचिया मनिवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत. षष्ठोऽध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्याय समाप्त. शुभं भवतु. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.